हाय गाईज, सकाळचे वाजले आहे 4. तर मी करायला घेतलेलं आहे बटाट्याची भाजी. त्याला मला ऑर्डर आलेली आहे 2 किलोची भाजी. तर त्यासाठी मी सामान घेतलेलं आहे. पहिले बटाटे घेऊया शिजवून कुकरमध्ये. अखेर आपला 1 तासाच्या मेहनतीनंतर एका पाण्याचं काम झालेलं आहे. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. आपलं तेल तापलेलं आहे. आपण त्यात टाकू राई फोडणीला पहिली. जिरं, त्यानंतर कढीपत्ता. कढीपत्ता चांगलं भाजून झाल्यावर आपण त्यात मिरची ॲड करणार आहे. त्यात आपण मिरची टाकलेली आहे. आता मिरची चांगली भाजली की त्याच्यात कांदा टाकून घेऊया. त्याच्यात लसूण टाकूया अगोदर, मग कांदा टाकून घेऊया. लसूण चांगला ब्राऊन होईतर तळा. आता वाजले 5:30. आपल्याला त्या भाजी बरोबर चपातीची पण ऑर्डर आहे. ते आपल्याला 9च्या आत पूर्ण करायचे आहे. आपण कांदा टाकून घेऊ. त्यात 70 चपातीची ऑर्डर आहे, भाजी आणि चपाती. कांदा टाकून घेतलेला आहे. चांगला तळून घेऊया कांदा तेलात. कांदा आपला लालसर झालेला आहे. त्यात आपण टाकून घेऊया टॅमॅटो. कांद्यामध्ये टॅमॅटो शिजवून घेऊया. आपला कांदा टॅमॅटो शिजत आलेला आहे. त्यात मीठ ॲड करूया. मी माझ्या अंदाजाप्रमाणे घेतलेले आहे. कमी पडला तरी चालेल, पण जास्ती टाकू नका. आता आपण त्याच्यात हळद टाकून घेऊया. बटाट्यात थोडंसं हळद दिसलीच पाहिजे, नाही तर बटाटा पिवळा दिसत नाही व्यवस्थित. आपण मसाला भाजून झालेला आहे सर्व. त्यात बटाटा ॲड करूया. आपल्या भाजीला झालेले आहे 5 मिनिटं. आपण पाहूया. त्यात आपण चिरलेली कोथिंबीर टाकलेली. आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण पीठ मळायला घेत आहोत. आपल्याला 70 चपात्या करायच्या आहेत. निदान आपल्याला 2 किलो पीठ घ्यायला लागेल. मी हे पीठ 2 फेरीमध्ये मळलेलं आहे. पिठाचे गोळे करून घेतलेले आहे. तर लाटायला घेऊया.
तवा ठेवलेला आहे चपात्या करायला. माझी बहीण आहे ती चपाती लाटू लागायला लागले. मला मदत करायला म्हणून ते आले. आपण तव्यामध्ये चपाती टाकलेली आहे. आपल्या चपात्या झालेल्या आहेत. इथे 35 आणि हे 35 आपण बांधायला घेतलेले आहोत. आपली डब्यामध्ये भाजी भरून झालेली आहे. हे आपल्या चपात्या आणि ही भाजी कसं वाटतंय ते सांगा.